जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ येतो. आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाला व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इन्स्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इन्स्टा आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. तर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्केट प्रीसेट आणि शिकेबिट प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिंपली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथनं फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स. सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सॅच्युरेशन जे आहे ते आपल्याला -100 करायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. ब्राईटनेस आहे ते आपल्याला मित्रांनो -10 ठेवायचं आहे. करेक्ट इथनं -10 ठेवायचं आहे. -10 ठेवल्यानंतर स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला, बॅकग्राऊंड नसलेले आपल्याला इथं 3 फोटो लागणार आहेत. म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे पहिला. मी ऑलरेडी इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून 3 फोटो घेतलेले आहेत. सिम्पली मी एक-एक इथनं ॲड करून घेतो. बघू शकता इथं पहिला फोटो मी ॲड करतो. ॲड केल्यानंतर व्यवस्थित इथं स्क्रीनवरती मी बरोबर मित्रांनो सेंटरला इथं मी पहिला इथनं सेट करून घेतो फोटोला. फोटोला सेट केल्यानंतर दुसरा फोटो इथनं ॲड करतो. बघू शकता इथनं मी दुसरा फोटो इथनं ॲड करत आहे. तोपर्यंत मित्रांनो आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होऊ शकता प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होऊ शकता व्यवस्थित मी उरलेले मित्रांनो 2 फोटो इथनं ॲड करून घेतलेले आहेत. तिन्ही मित्रांनो फोटोला इथनं सिलेक्ट करा आणि पूर्णपणे लास्टपर्यंत आपल्याला फोटोला वाढवायचा आहे. बघू शकता वाढवल्यानंतर सगळ्यात पहिला फोटो जो आपण ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला लॉंग प्रेस करून असं सिम्पली असं वर घ्यायचं आहे. बघू शकता बॅकग्राऊंडचा फोटो देखील जरा मित्रांनो असं वर घ्या. बघू शकता व्यवस्थितरित्या असं मी असं वर घेतलेलं आहे आणि बघू शकता आपण कडेचे देखील इथून 2 फोटो व्यवस्थितरित्या असं जरा जरा इथनं वर घेऊया. व्यवस्थितरित्या इथं सेट करूया फोटोला आणि मधला फोटो देखील इथं व्यवस्थितरित्या इथं सेंटरला इथं सेट करूया. बघू शकता मी व्यवस्थितरित्या इथं प्रॉपर मी सेट केलेलं आहे मित्रांनो. आता काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मित्रांनो मी मटेरियलमध्ये इथं एक तुम्हाला बघू शकता मी तर तुम्हाला इथं टेक्स्टचं मी ऑलरेडी इथं दिलेलं आहे टेक्स्ट PNG. बघू शकता वर इथं कोपऱ्यात आपल्याला इथं ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, स्टार्टिंगलाच आहे. बघू शकता आता मित्रांनो इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे पहिला. शिक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो पहिला इथनं तिन्ही लेयर इथनं मित्रांनो कॉपी लेयर करा. सगळ्या लेयरला इथनं पहिलं सिलेक्ट करा आणि वरती इथं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथनं कॉपी लेयर करा. कॉपी लेयर केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं पेस्ट लेयर करा. पेस्ट लेयर केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, मी बघू शकता पहिले इथनं आपण जो इथनं टेक्स्ट PNG ॲड केलेला आहे तो पहिला मित्रांनो लास्टपर्यंत पहिला वाढवून घ्या आणि बघू शकता रेक्टँगल 1ला लॉंग प्रेस करून आपल्याला सिम्पली आपल्याला जो आपण बॅकग्राऊंडचा फोटो ॲड केलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट त्या फोटोच्या आपल्याला वरती घ्यायचा आहे करेक्ट. मित्रांनो स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे.
मित्रांनो मटेरियलमध्ये इथे एक तुम्हाला मी ओव्हरली व्हिडिओ मी ॲड करून दिलेला आहे. तो ओव्हरली व्हिडिओ इथनं ॲड करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्प्रिशन एरिया करायचा आहे. व्हिडिओला जर मित्रांनो ऑडिओ असेल तर इथनं पूर्णपणे इथनं म्यूट करा आणि ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून आपल्याला इथनं स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. होऊ शकतं आपण इथनं स्क्रीन इफेक्ट दिलेला आहे. मित्रांनो स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेट फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोक इनेबल करायचा आहे. बघू शकता स्ट्रोकची साईज मित्रांनो 11 ठेवा करेक्ट. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. बघू शकता आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720p मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.